पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. परमेश्वराने आपल्याला दिलेले सर्वात मोठा एक आशीर्वाद आहे परमेश्वराच्या बलिवेदीच्या समोर बसणे, समोर असणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कोणासमोर आहोत? हालेलुया. काल आपण एक वचन शिकलो होतो. हालेलुया. परमेश्वराचा कॅमेरा कुठे आहे, परमेश्वराचा सान्निध्य कुठेपर्यंत आहे, परमेश्वर किती जवळपर्यंत आहे. हालेलुया. कोणतं वचन आहे? त्याला काय? प्रकटीकरणाचा पुस्तक 3रा अध्याय 20 वचन. आपण काल त्याबद्दल विचार केला. हालेलुया. असे पवित्र ग्रंथामध्ये भरपूर वचन आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या वचनाद्वारे देव आपल्या केवढे जवळ आहे. देव पाहत नाही अशा काहीही गोष्ट नाही, देव ऐकत नाही अशा काहीही गोष्ट नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सल्मोनाचा ज्ञान ग्रंथ पहिले अध्याय यातील 7वं वचन. प्रभूच्या आत्म्याने जग भरून टाकले आहे. साऱ्या गोष्टी सामावून घेणाऱ्या आत्म्याला उच्चारलेला प्रत्येक शब्द माहित आहे. हालेलुया. जगाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत या जगामध्ये जन्माला आलेले प्रत्येक व्यक्ती जितके शब्द बोललेला आहे त्यातील कुठल्याही एक शब्द देवासमोर दडवून बसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये आपण कधीतरी साक्षीदारांवर उभा करतो. एक तर सत्य बोलणार, नाही तर खोटं साक्ष बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. परमेश्वराच्या आत्म्याने ऐकलेले नाही असा एक शब्द या जगामध्ये नाही. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना या गोष्टीच्या कल्पना आहे, काही लोकांना या गोष्टीच्या कल्पना बिलकुल नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 कुटुंब काही दिवसापूर्वी आमच्यामध्ये आले. कुटुंब म्हणजे भावाचं आणि बहिणीच्या कुटुंब. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बहीण मोठी आहे. हालेलुया. नवरा बायको दोघे आहेत. एकत्र बसून बोलायला चालू केले. एकत्र बसून बोलायला चालू केले. हालेलुया. लगेच भावाने सांगितलं, तुमचं तुम्ही बोलून घ्या, आम्ही नंतर देतो. हालेलुया. बहिणीच्या नवऱ्याने बोलले, तुला ऐकायला येऊ नये असे काही कमी फादरांशी बोलते, तू बस तिकडे. हालेलुया. तरी भावाला उठून जायचंच होतं म्हणून त्यांनी नाही तुम्ही बोला, आम्ही नंतर देतो. हालेलुया. जाता जाता बहिणीच्या नवऱ्याने बोलले, लक्षात ठेव, तू जे काय बोलत आहे ते देव ऐकणार, आम्ही नाही ऐकणार तरी देव ऐकणार. हालेलुया. हे ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही फादर बनायला जे प्रशिक्षण आहे, सेमिनारीमध्ये आम्ही प्रशिक्षण घेताना, हालेलुया, जीवनामध्ये सुधारणे आणण्यासाठी काय करण्यासारखं आहे त्याबद्दल आम्हाला
स्पिरिच्युअल फादर लोक जे मार्गदर्शन देत होते त्यामध्ये आम्हाला अनेक गोष्टींच्या सूचना दिलेल्या आहे. त्यातील एक सूचना असे आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आपण जे काय बोलतो, हालेलुया, हे तुझा पप्पा तिथे आहे तर तू असे बोलणार का? तुझी मम्मीच्या समोर तू असे बोलणार का? हालेलुया. देव परमेश्वर स्वतः तिकडे उभा आहे, तर देवाच्या कानामध्ये तू आता बोललेले शब्द बरोबर दिसणार का? हालेलुया. आठवायला प्रयत्न कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवासमोर आपण बोलणारा शब्द पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे, तुझ्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दावरून तुझ्यावर न्याय निवाडा. हालेलुया. माझा न्याय निवाडा कोणाच्या हातात आहे? माझ्याच हातात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाऊ दे त्यांना सोडा. आयुष्यात किती वेळी आपण बोललेलं आहे, जाऊ दे, माफी दे. किती वेळी आपण हे शब्द वापरलेला आहे. जेवढे लोकांनी चुका केलेल्या लोकांना त्वरेने इमिडिएटली माफी केलेला आहे, त्या लोकांना परमेश्वराकडून न्याय निवाडा त्या मानाने खूप कमी येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. समोर असलेल्या लोकांच्या चुका शोधायला तुम्हाला पीएचडी करावं लागणार नाही, ते तुम्हाला दिसणारच, आठवणीत पण येणार. हालेलुया. चुका शोधायला. हालेलुया. जे तुम्हाला त्रास देत आहे त्यांचा चांगुलपणा शोधण्यासाठी आपल्याला काय लागणार? देवाचा आत्मा लागणार. प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा जर माझ्या हृदयामध्ये वास करत आहे तर देवाचा आत्मा चुका दाखवण्यापेक्षा त्या लोकांचा चांगुलपणा तुम्हाला मोजून दाखवा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. 7व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराचा आत्मा नाही अशी एक जागा या जगामध्ये नाही. आपण कुठेही आहोत, परमेश्वराचा आत्मा तिकडे आहे. आपण आता 8वं वचन ऐकूया. म्हणून अन्यायी शब्द बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष होणार नाही. न्याय होत असताना त्याला शिक्षा चुकणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला शिक्षा चुकणार नाही. त्याबरोबर माझ्या बायबलमध्ये आणखीन एक वाक्य लिहिलेलं आहे, शब्द लिहिलेला आहे, तो कुठेही पकडण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. पकडण्यात येईल, शिक्षा पकडणार. मोकळा जीवन, शांतीचं जीवन जगण्याची इच्छा जर कोणाला तरी आहे तर न्याय निवाडा देवाच्या हातामध्ये सोपवणे. देवा, मी तुझा दास आहे, मी तुझी दासी आहे. हालेलुया. तू तिच्यावर दया कर, त्यांच्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आपण बोलायला प्रशिक्षण करून घ्यायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही एखाद्या कुत्र्याकडे बघा. प्रेज द लॉर्ड. साधारणपणे कुत्रा कसं झोपलेला आहे, साधारण कुत्र्याचं झोपण्याचे मार्ग असे आहे, दोन्ही हात पुढे करणार आणि डोकं असं करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो असं झोपलेला असलं तरी तो जागे आहे.
हालेलुया. बारीक सारीक हालचाल त्याला कळते. प्रेज द लॉर्ड. जमिनीला डोकं टेकवणे म्हणजे सगळ्या परिस्थितीमध्ये जागृत आहे त्याचं एक चिन्ह आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काही कुत्रा असं झोपलेलं असलं तरी मध्ये मध्ये कोणाच्या येणे जाण्यामध्ये त्याला उठायला वाटलं नाही तरी तो असं करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते नॅचरल आहे. प्रेज द लॉर्ड. स्वभाव दाखवण्याचा भाग आहे. चिड दाखवण्याचा भाग आहे. मला एवढं काही खुश वाटत नाही म्हणून दाखवण्याचा प्रकार आहे. हालेलुया. कुत्रा नॅचरली दाखवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. ते नॅचरल आहे. त्याला आपण मराठीमध्ये स्वाभाविक म्हणतो. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवन अति स्वाभाविक आहे. हालेलुया. अति स्वाभाविक म्हणजे सुपर नॅचरल म्हणून इंग्लिश मध्ये बोलतो. हालेलुया. सुपर नॅचरल. ते नॅचरल लेवलची गोष्ट नाही, ते सुपर नॅचरल आहे. अति स्वाभाविक आहे. हालेलुया. अति स्वाभाविक गोष्ट समोर येत आहे तेव्हा आपण नकळत बोलतो. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराच्या हातामध्ये सोपवलेला आहे. मी टेन्शन नाही पकडणार. माझा परमेश्वर बघणार. प्रेज द लॉर्ड. कोणाकडून त्रास होत असेल तर नॅचरली आपण दोन गोष्टी बोलणार. प्रेज द लॉर्ड. काही लोक बोलतात फादर मी शॉर्ट टेम्पर्ड आहे. प्रेज द लॉर्ड. शॉर्ट टेम्पर म्हणजे पटकन कोणालाही सोडणार नाही. एका प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर देत असतात. ते नॅचरल आहे. देवाने आपल्याला निवडलेले त्या स्वाभाविक वृत्तीमध्ये राहण्यासाठी नाही. देवाने आपल्याला निवडलेलं आहे ते अति स्वाभाविक स्वभाव धारण करण्यासाठी आहे. मानेच्या भागामध्ये असे दुखणे आणि गावच्या येशू बरे करून देत आहे. पोटामध्ये काय गुडगुड होत आहे असे तुम्हाला तरी स्पष्ट करत आहे. हाताला शक्ती कमी पडत आहे. हात कमजोर होत आहे. असे हाताला त्रास असलेले काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. कपाळामध्ये एका साइड मध्ये असलेले दुखणे कोणाचा तरी दूर करत आहे. काहीही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही म्हणून सगळ्या दुनियाला सांगत आहे तरी प्रॉब्लेम कधी बंद होत नाही. अशा काही लोक आहेत त्यांना प्रभू सांगत आहे योग्य लोकांच्या बरोबर सत्य उघड कर, तेव्हाच तुझा प्रॉब्लेम बंद होणार. नाकामध्ये मांस वाढल्यासारखा त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्तीला वाटते माझ्या मागे काहीतरी दुष्ट शक्ती आहे, कोणतरी काही केलेलं आहे असं वाटते. त्या व्यक्तीला प्रभू सांगत आहे तू पण सत्य तुला जे काही वाटते ते योग्य व्यक्ती बरोबर हृदय उघडून बोल. एका व्यक्तीला येशू पाचारणामध्ये टिकून राहण्यासाठी बोलत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.